सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी फिजिकलच्या बाबतीत असेल, लेखीच्या बाबतीत असेल किंवा ओव्हरऑल जे काही ऍड पडण्यापासून ते भरतीला जाऊपर्यंत असेल किंवा भरतीसाठी इंटरनल किंवा एक्सटर्नल जे काही सेक्शन असतील त्यासाठी म्हणजे आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग असे जे काही घटक आहेत त्याच्यापर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे. सो आजचा विषय अशा पद्धतीने आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ह्यावेळचा फिजिकलचा कट ऑफ आणि ह्यावेळचा लिकीचा कट ऑफ आणि ह्यावेळचा ओव्हरऑल कट ऑफ फायनल मेरिट यादीपर्यंत कशा पद्धतीने लागणार, काय लागणार किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार का, पाठीमागच्या दोन भरतीचा इतिहास कशा पद्धतीने होता किंवा पाठीमाग 2022-23 ला काय झालं आणि यावेळी काय होऊ शकतं याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलवर नवीन असाल तर पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. सो बघा, महाराष्ट्र पोलीस भरती पडली 15,731 जागांसाठी. सुरुवातीला 30 दिवस 31 दिवस दिले गेले, त्यानंतर तुम्हाला 7 दिवसांची मुदतवाढ भेटली आणि नंतर फॉर्म भरणं हे संपुष्टात आलेलं आहे. आता एकंदरीत एक एक घटकावाईज तुम्हाला फॉर्मची संख्या, जसं की काल 2,20,000 अर्ज हे पुणे पोलीसला आलेले होते. कालची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय आणि या पुढे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर पोस्ट करत राहणार की प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक घटक वाईज किती ऍप्लिकेशन आलेत हे जर तुम्हाला हवं असेल तर 1-2 दिवसामध्ये सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सो पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आताची गोष्ट खूप महत्वाची आहे, म्हणजे त्यातली नेक्स्ट स्टेप म्हणजे काय आहे तर पहिला फिजिकल. तर फिजिकल बद्दल सुद्धा वारंवार तुम्हाला गायडन्स करतोय, कारण काही लोकांनी सांगितली फेब्रुवारी, काही जण म्हणतात मार्च एप्रिल वगैरे. त्याबद्दल थोडक्यात सांगतोय की ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ह्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या किंवा होम डिपार्टमेंटच्या हातात असतात. एकंदरीत गव्हर्नमेंटचे काही जे प्रोग्राम आहेत ते जरी संपले तर लगेच फिजिकल सुरू होणार हे मात्र नक्की आहे. सो त्यानंतर फिजिकलचा कट ऑफ प्रत्येक कास्ट वाईज कशा पद्धतीने लागणार, काय होणार. ज्यावेळी मला वेळ होतो त्यावेळी मी मुंबई पोलीस फिजिकलचा कट ऑफ आणि एकंदरीत पुणे पोलीस फिजिकलचा कट ऑफ या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेल्या होत्या, मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस. सो आता अशा पद्धतीनं घटक आहे की ह्यावेळीचा फिजिकलचा कट ऑफ सर पाठिंबाच्या फिजिकलच्या कट ऑफ एवढा लागणार आहे का, तर एक लक्षात ठेवा. तर यावेळी जे फॉर्म भरलेत मुलं मुली ते विषय अशा पद्धतीने आहे की कमीत कमी एक 10 ते 15% पोरांनी मुला मुलींनी पाठिंबाच्या फिजिकलच्या कट ऑफच्या आधारावरती यावेळी फॉर्म भरले, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, जागांची संख्या बघून सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. तिसरी गोष्ट, काही लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी सोडून म्हणजे वेगळ्या घटक म्हणजे एकदम मीडियम जिथं मिड म्हणजे मध्यम प्रमाणात जे काही जागा आहेत अशा ठिकाणी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. सो एकंदरीत ह्या वेळेचा कट ऑफ हा कट ऑफ फिजिकलचा असू दे, लेखीचा असू दे किंवा ओव्हरऑल फायनल कट ऑफ असू दे, ह्या वेळेचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आत्ताच सांगतोय सुरुवातीला, कमीत कमी 2 ते 3 मार्कांचा फरक यावेळीच्या फिजिकलच्या कट ऑफ मध्ये लागणार, लक्षात ठेवायचं. कास्टनुसार तुमच्या सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि कम्पिकृत आरक्षणानुसार हा जो कट ऑफ आहे तो अपडाऊन होईल. कुठे एक मार्कांनी कमी लागेल, कुठे 1 मार्कांनी जास्त लागेल, कुठे 2 मार्कांनी कमी लागेल, 2 मार्कांनी जास्त लागेल. अशा पद्धतीनं ह्यावेळेचा फिजिकलचा कट ऑफ हा पाठीमागच्या फिजिकलच्या कट ऑफ पेक्षा वेगळा लागणार आहे, लक्षात ठेवा. सो ह्यावेळीच्या जे काही कारण याचं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की 15,731 जागा 2022-23 ला बघायला गेलं तर पुणे आणि त्याचबरोबर मुंबईला सगळा लोंढा होता. जवळजवळ 40% फॉर्म 40% मुलं हे मुंबईला फॉर्म भरलेले होते. यावेळी 65% कॉम्पिटिशन ही विभागली गेलेली आहे म्हणून तुम्हाला वारंवार सांगतोय. मुंबई असेल, मुंबई लोहमार्ग असेल, नवी मुंबई असेल, पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, मीरा भाईंदर असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, अशा पद्धतीने 8 ते 9 घटकामध्ये यावेळीची कॉम्पिटिशन आहे. 65% कॉम्पिटिशन ही डिवायडेड झाले, लक्षात ठेवा. 65% कॉम्पिटिशन डिवाइड झालेलं आहे. गेल्या वेळी 40% फक्त मुंबईला होती, 20% पुण्याला आणि जवळजवळ उरलेले 40% हे ओव्हरऑल म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये होते. पण यावेळीचा विषय हा टोटली वेगळा आहे, पूर्ण टोटली वेगळा, लक्षात ठेवायचं. सो फिजिकलचा कट ऑफ आणि लेखीचा कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ ह्या तिन्ही गोष्टी ह्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने लागणार, लक्षात ठेवायचं. 1 ते 2-3 मार्कांचा फरक ह्यावेळी लागणार म्हणजे लागणार 100%. फक्त याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे हे जे फॉर्म आहेत किंवा ऍप्लिकेशन जे आहेत ते डिवायडेड झाल्यामुळं स्पर्धा सुद्धा डिवायडेड झालेलं, लक्षात ठेवायचं. सो मुलांचे प्रश्न होते की सर फिजिकलचा कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे किंवा काय होऊ शकतं. एकंदरीत फिजिकलचा कट ऑफ वेगळा लागणार, नंतर लेखीचा कट ऑफ वेगळा लागणार आणि एकंदरीत जो फायनल मेरिट जे असणार आहे ते सुद्धा तुमच्या फिजिकल आणि लेखीवरतीच डिपेंडिंग असतं. सो
पाठीमागचं जे एससीबीसीचं प्रकरण सुद्धा तुम्ही बघितलंय, ईडब्ल्यूचं सुद्धा प्रकरण बघितलंय. मी वारंवार टेबलला बसल्यानंतर माझ्याही मुलांना सांगतोय मी की एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस पाठीमागं 26 आणि 28 आणि 30 होते म्हणून मी मुंबईला फॉर्म भरलाय, म्हणून मी पुण्याला फॉर्म भरलाय, म्हणून मी पिंपरी चिंचवडला फॉर्म भरलाय किंवा समथिंग जे काय असेल ते असेल. सो ह्यावेळी ती मुलं फसणार आहेत, लक्षात ठेवायचं. सो आपल्याला जे बघतात त्यांना सांगतोय ह्यावेळीचा एससीबीसी आणि ईडब्ल्यूचा कट्टा सांगतोय 38+ लागणार, लक्षात ठेवायचं. अजिबात त्याच्या आतमध्ये येणार आहे किंवा 38 किंवा जागेवरती डिपेंडिंग असणार आहे. कारण 38 हा स्कोर हा ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी साठी सेफ स्कोर असणार, लक्षात ठेवायचं. कारण की पाठिंबाच्या भरतीचा इतिहास जर बघितला तर जिथे जिथे मोठमोठ्या जागा आहेत तिथले तिथे कट ऑफ लावलेले होते आपण. 94% कट ऑफ ऍज इट इज लागलेला होता. 1 महिना अगोदर लावलेला होता, लक्षात ठेवायचं. एक महिना अगोदर 2022-23 असेल आणि 21च्या पोलीस भरतीसाठी असेल, 1 महिना अगोदर तुमच्याबरोबर कट ऑफ पोस्ट केलेला होता. सो यावेळी सुद्धा आपण मुंबई असेल, पुणे असेल किंवा जे 8-9 घटक आहेत मोठमोठे जिथे जागा जास्त आहेत त्याचं सुद्धा फिजिकलचा कट ऑफ आपण लावणार आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये प्रयत्न करतोय. सो खूप महत्वाचा विषय होता की सर मागच्या वेळेचा आणि ह्यावेळेचा विषय कशा पद्धतीने असणार आहे. सो तुम्ही जर मागच्या भरतीच्या आधारित ह्यावेळी फॉर्म भरला असाल तर आत्ताच जागेवा फॉर्म भरला असाल डन. पण आता पाठिंबाच्या एवढा कट ऑफ लागणार नाही, याच्यामध्ये तफावत किंवा अपडाऊन होण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तयारी करत असताना डोक्यानं मागच्या भरतीला म्हणजे 28चा कट ऑफ जर लागला असेल आणि मला 30 पडतेत सर, मला 32 पडते त्यामुळे मी निवांत आहे असं जर केला तर 100% आपटणार, 100% आपटणार, लक्षात ठेवायचं. कारण की यावेळीची कॉम्पिटिशन टोटली डिफरंट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं जेवढं मॅक्झिमम स्कोर करता येईल तेवढा फिजिकलचा स्कोर करा. बिकॉज मॅक्झिमम स्कोर केला तरच रिटर्नसाठी तुम्ही क्वालिफाय होणार, लक्षात ठेवायचं. आणि मग फिजिकलच क्वालिफाय झाला नाही आणि सर मला इकडे 90 पडत होते, 92-97 पडत होते सर, फिजिकल एकदा क्वालिफाय झाला असतं ना सर 100% जागा मारली असते, अशी मुलं म्हणणारी मी बघितलेले, लक्षात ठेवा. सो एकंदरीत पेटून उठा, पूर्ण रात्रीचा दिवस करा. रात्री आता 2-2:30 वाजता एका मुलाने मेसेज केला की सर अचानक जाग आली आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करतोय. गेले 5 भरती मला वाटतं 2014 पासून ते 2024-25 ची भरती आली तर तो वेटिंगला राहतोय कंटिन्यू. त्याने एवढे मला मेसेज केलेले होते की विषय नाहीये. सकाळी 2-2:30-3 वाजता त्याने फिजिकल मारले, जाऊन 8 किलोमीटरचं लॉंग रन करून आलाय, लॉंग डिस्टन्स. सो विचार करा, हे असं झालं पाहिजे. 1 मार्कानं वेटिंगला राहतो ना, तो 1 मार्क इथं मिळू शकतो, लक्षात ठेवायचं. तुम्ही काहीही करा, यावेळी मात्र 100% वर्दीत यायचं आहे. जसं तो मुलगा म्हणतोय 2014 कोटी आणि 2024-25 कोटी, तब्बल 10 वर्ष प्रयत्न करतोय. काय सातत्य असेल आणि माइंडसेट काय असेल बिचाराचा विचार करा. कारण की हा समाज 1-2 भरती झाल्यानंतर वेटिंगला राहिल्यानंतर असं बघतात की काय बघायला नको, तुम्ही सगळे अनुभवताय. सो काही पण करा, यावेळी मात्र 100% वेटिंग लिस्टमध्ये नाही तर सिलेक्टिंग लिस्टमध्ये तुम्ही यायलाच पाहिजे, सिलेक्टेड लिस्टमध्ये तुम्ही यायलाच पाहिजे, एवढा प्रयत्न करा, लक्षात ठेवायचं. अजिबात इकडे तिकडे जाऊ नका. शेवटचे 2-2.5-3 महिने तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे, आयुष्य, लक्षात ठेवायचं. एवढी मोठी ताकद या फिजिकल लेखीमध्ये आणि आयुष्य तुमचं साध्या कपड्यांवरून खाकी कपड्यांमध्ये जाणार, लक्षात ठेवायचं. हे एवढं सोपं नाही आहे आणि हे कुणाच्या पण नशिबी नाही आहे, पण नशिबाला बदलण्याची ताकद आपल्या हातामध्ये असते. 100% प्रयत्न करा आणि 100% वर्दी द्या. आणि एक मेसेज त्यावेळी हक्कानं सांगा की सर फायनली वर्दी मिळालेले, आम्ही वाट बघतोय. समजलं काय म्हणतोय? कारण आम्ही आमच्या पोरांसाठी हॉस्पिटलच्या दारामध्ये आता व्हिडिओ बनवतोय, लक्षात ठेवायचं. आयसीयू मध्ये आपले पेशंट आहेत तर सुद्धा इथं सकाळी व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी, लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुमच्यासाठी आम्ही त्याग करतो असते, त्यालाच गुरु म्हणतात, त्यालाच कोच म्हणतात. सो 100% ह्यावेळी जे बघायला व्हिडिओ त्यांनी लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा आणि ह्यावेळी वर्दीत पण यायचं, लक्षात ठेवायचं. 100% वर्दी यायचं आणि एक मेसेज करायचा हक्काने की सर फायनली मी वर्दीवरती आलेलो आहे, लक्षात ठेवा. सो हे जर करत असाल तर लेखीसाठी आपण तुम्हाला थोडीशी मदत करतोय. तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये 2000+ पानांचा समावेश आहे. त्याचबरोबर 36 जिल्ह्याच्या भरतीसाठी मार्गदर्शन, फक्त 1-2 नाही, 36 जिल्ह्याच्या भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि जवळजवळ सगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलची तयारी करत असाल, चालकची असाल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्या पदांसाठी याच्यामध्ये आपण मार्गदर्शन केलेलं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर सगळे विषय मराठी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता असेल, JKGS असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा पाठिंबाच्या जे काही प्रश्नपत्रिका झाल्यात तुमच्या जिल्ह्यावाईज आलेल्या आहेत त्या सुद्धा सोडून दिलेल्या आहेत. आणि अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत की बाबा कशा पद्धतीनं समितीचा कल चेंज झालेला आहे आणि काय विचारू शकतात ह्याच्यावरती जास्त करून फोकस केलेला आहे. मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामरवरती 75% पोर्शन आम्ही इथं कव्हर केलेला आहे. म्हणजे जवळजवळ पेपरला 75% किंवा 70% हे मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर असणार आहे. सो ह्यातले कमीत कमी 60+ प्रश्न यायला पाहिजे अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. त्याचबरोबर 1986 पासून ते 2025 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न याच्यामध्ये सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. जे वर्ग 2 लेवलचे प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 2 ते 3 प्रश्न हे हार्ड लेवलचे असणार. म्हणजे त्याचीच जे काही काठिण्य पातळी आहे ते वर्ग 2 लेवलचे असेल. आणि मग
यातले जर दोन तीन प्रश्न जर आले जे अवघड असतात, प्रत्येक विषयाचे 3 पकडले, 3×12 म्हणजे 120 मुलं मागं टाकू शकताय. दिसायला 1 मार्क दिसला तर वेटिंगवाल्यांना विचारा की या 1 मार्कामध्ये 7, 8, 9, 10, 11, 12 मुलं असतात. सो त्यांची खंत, त्यांचं दुःख हे त्यांनाच माहित असते. म्हणून सांगतोय की आत्ताच ही पीडीएफ तुम्हाला घ्यावी लागते. या पीडीएफ मधला जर इतिहास बघितला, 2022-23 पोलीस भरतीमधले 53 प्रश्न आलेले होते आणि ह्यावेळी मात्र 80+ प्रश्न या पेपरला येणार, लक्षात ठेवायचं. सो 15,323 प्रश्नसंच प्लस तुम्हाला डाएट प्लॅन पीडीएफ जी आहे 99 रुपयाची, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डाएट प्लॅन 100 मीटर, 800 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, शॉर्टपुट थ्रो साठी सुद्धा अतिशय महत्वाचं कॉम्बो डाएट प्लॅन, 3 पेजेसचा डाएट प्लॅन आहे. लक्षात ठेवा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेळेनुसार काय काय कशा पद्धतीने खायचं हे सगळं गायडन्स त्याच्यामध्ये आपण केलाय. 99 रुपयाचा डाएट प्लॅन ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला मोफत दिलेला आहे. सो एकंदरीत 15,323 प्रश्न प्लस 99 रुपये डाएट प्लॅन, एकूण प्राइस जाते 700 रुपये. आपण देतोय फक्त आणि फक्त हे सगळंच सगळं 399 रुपये. फक्त आणि फक्त 399 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला घर बसल्या ही 5 मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाणार आहे. तुम्हाला एकच करावं लागतं, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच मेसेज करा. एकच मेसेज करा, 15,000 पीडीएफ असं मेसेज करा. 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये आपला स्टाफ तुम्हाला पीडीएफ पोस्ट करतोय. सो काय पण करा, यावेळी मात्र हे घाम आहे तो 100% वर्धित रूपांतर झालं पाहिजे. लक्षात ठेवा, खूप हार्डवर्क करा. अशी संधी परत नाही. 2026 किंवा 27ला पोलीस भरती पडेल, त्या जागा ह्याच्या 50% असणार आहेत, म्हणजे 9,000 किंवा 10,000. त्यावेळी कॉम्पिटिशन जे असेल, स्पर्धा जी असेल, ती सगळ्यात मोठी स्पर्धा असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता काय पण करून 2, 3, 4 मार्क घेऊन सिलेक्टेड लिस्टमध्ये या आणि निवांत ट्रेनिंग करा, निवांत आयुष्य जगा. ठीक आहे. एकंदरीत हे मार्गदर्शन आवडलं असेल तर विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपला व्हिडिओ सुद्धा लाईक करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि ज्यांना पीडीएफ पाहिजे त्यांनी वेळ न घालवता आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.